तर मागचा ब्लॉगच मी कंटिन्यू करते। तर संध्याकाळी खूप लेट झालं होतं सासरी पोहोचायला। दुसऱ्या दिवशी निघालो शेताकडे। तर बाय 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 बाय। लग्नाला तसे भरपूर दिवस झाले, बरं म्हणजे आता ऑलमोस्ट 4 वर्ष तर होतच आलेत। तरी पण मला ना प्रॉपर आमचं शेत कुठून कुठपर्यंत आहे आणि शेतामध्ये सध्या काय लावलं हे सुद्धा माहिती। तर म्हटलं चला आता वेळ पण आहे, तर आपण दुपारपर्यंत सगळे कामं आवरले आणि दुपारी मस्त फेरफटका मारायला। तर आमची जी गाडी आम्ही पार्क केली तर ती ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर तिकडे पार्क केली होती, कारण की फक्त एक 2 व्हीलर जाईल किंवा सायकल जातील किंवा बैलगाडी जाईल एवढा छोटासा रस्ता असतो। रस्ता नसतो तो, 2 शेतं जवळजवळ असतात आणि मध्ये छोटासा एक रोड काढलेला असतो, त्याला पांधी म्हणतात। तर आम्ही या पांधीमधून मस्त जात होतो। आधी शेतामध्ये जायच्या आधी माहिती नव्हतं की असं बाग वगैरे पण आहे, पण अचानक तो दिसला आणि म्हटलं वाव चला तिकडे जाऊयात। हे आमचं शेत नाहीये, आमच्या शेताकडे जातातच हे यांचं शेत लागलं। तर पपईचा बाग आहे, आता किती एकरमध्ये असेल हे मला नाही सांगता येणार, पण खूप मोठा बाग होता। तर मी बॅक साईडनी व्हिडिओ काढत होते, त्यांना तुम्ही स्टार्टिंगला बघितलं कसे विचार करत होते, अरे बापरे आता यांना कितीच प्रॉफिट होणार आहे। नाही मी गंमत करते। आम्ही असं बघत होतो दुरून की कुठपर्यंत नजर जाते, म्हणजे किती एकरमध्ये यांनी हा बाग लावला आहे। पपई मला खास एवढी आवडत नाही, जर तो जर द्राक्षाचा बाग असताना तर आतापर्यंत किती सारे तोडून खाऊन पण टाकले असतील। फळ बघायला किती छान वाटतं, पण त्या मागचे कष्ट किती असतील बापरे। आणि हे लागलं आमचं शेत। तर आमच्या शेतामध्ये लावल्या काही शेंगा आणि काही मका लावलेली होती। झालं असं की शेत बघायच्या याच्यामध्ये मला व्हिडिओ काढायचंच लक्षात नाही। पण तर आज आहे दिवाळी आणि मला नाही माहिती कोण दिवाळीच्या दिवशी शॉपिंग करण्यासाठी जातं, पण मी आज शॉपिंग करायला आली आहे, साडी घ्यायची होती। तर दिवाळीच्या दिवशी साडी घ्यायला गेलो होतो आणि तिथे एवढी गर्दी, तर फटाफट ते काम उरकवलं आणि मग घरी आलो। तर झाली आहे संध्याकाळ। आता नेमकं संध्याकाळी सर्वांनी रांगोळ्या काढल्या आणि मी तर रांगोळी काढून जस्ट घरामध्येच फोन घेण्यासाठी गेली होती। म्हटलं रांगोळीचा फोटो काढूयात किंवा व्हिडिओ काढूयात, आणि तेव्हाच पाऊस आला आणि एका मिनिटामध्ये सगळी रांगोळी पूर्ण पाण्यामध्ये वाहून गेली। गेल्या 2 ते 3 तासांपासून दोन्ही दरवाजांसमोर रांगोळ्या काढल्या मी, आणि एकच मिनिट जर मला भेटला असतं तर त्या रांगोळीचं मी मस्त असं फोटो काढू शकली असती, पण म्हटलं ठीक आहे आता कायच ऑप्शन आहे आपल्याकडे। तर दुसऱ्या दिवशी थोडंसं फराळाचं काम होतं ते कंप्लीट केलं आणि दुपारी पप्पा आले होते घेण्यासाठी। तर माहेर माझं अगदी जवळच आहे, काही एवढं दूर नाही आहे, हार्डली 30 मिनिट लागतात जाण्यासाठी। आणि आधी मम्मी पप्पा मुलीची वाट बघायची, पण आता माझी आणि सियाची वाट बघतात। तर खरंच कुठल्याही सणाची मजा असो ही फक्त पूर्ण भाऊ बहीणसोबत आल्यानंतर जास्त येते, कारण की लहानपणीच्या आठवणी परत एकदा ताज्या होतात, कारण की लग्नानंतर सगळ्या गोष्टी बदलतात, सगळे दुरावतात, कधीतरीच फोनवर बोलणं होतं, पण शेवटी फोन आणि समोरासमोर भेटण्यामध्ये जमीन आसमानचा तरी फरकच असतो। जिजींच्या आणला का सगळ्यांनाच होत बाई माल तरी काय तुला चालतात का शेंगदाणे चालतात? नाही ना, शेंगदाणे नाही, असं ती गिलक्याची भाजी काय ती अशी भाज्या बी काही काही गाजत्या। आता मी इकडे आजीचा व्हिडिओ शूट करत होते, पण ना आजीला हे माहितीच नाही, आणि मग त्याच्यामुळे काकूला हसू येत होतं आणि मग मी पुढे व्हिडिओ काढू नाही शकली, कारण की माझी आजी खूप हुशार आहे बरं। नंतर ती म्हणते अगं मला थोडंसं पदर वगैरे व्यवस्थित घेऊ द्यायचा, मग काढायचा, मग दिलं असं चांगल्या पोहोच। जुने लोक आणि त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली येऊ शकत नाही। तर माझी आजी साधारण 90 वर्षाच्या तरी घरामध्ये असेल, पण तरी पण एवढी स्ट्रॉंग आहे अजूनही। फक्त ती सांगत होती की मला शेंगदाणे असो किंवा ह्या त्या गोष्टींनी ॲसिडिटी होते, तिलाच काय आता एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला सुद्धा किती सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, ती तर 90च्या घरामध्ये गेली आहे। तर काकांच्या अगदी घराच्या जवळ स्वामी समर्थांचा मठ आहे, जसं की तुम्ही बघू शकता।
शकता. इथे घर आहे काकांचं आणि ते शेत. असं कधीच होत नाही की मी काकांच्या घरी गेली असेल आणि मी मंदिरात गेली नाही किंवा मंदिराला कधी लॉकही लागलेला असेल तर मी बाहेरून का असेना पण दर्शन घेते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी जेव्हा एंगेजमेंट झाली होती तर ती कोरोनाच्या पिरियडमध्ये झाली होती. तेव्हा हार्डली 20 लोकांमध्येच लग्न असेल किंवा एंगेजमेंट असेल करावी लागायची. तर तेव्हा इथेच माझी आणि यांची एंगेजमेंट झाली होती. आणि आज होती भाऊबीज तर जाण्यासाठी जरा उशीरच झाला होता. तर आज चाललोय आम्ही आमच्या मामाच्या गावाला. गावाकडे दिवसा सगळे लोक शेतामध्ये गेलेले असतात त्यामुळे दिवसा काढलेला व्हिडिओ हा फक्त घरच दिसत आहेत. मोजून 2-3 लोक मला दिसले असतील. अगदी छोटंसंच गाव आहे आणि मामाच्या घराच्या शेजारीच मस्त असं मोठं असं मंदिर आहे मारुतीचं. तर संध्याकाळ झाली मग मस्त असं औक्षण केलं. मामाला तर तुम्ही ओळखताच कारण की तो आला होता काही दिवसांपूर्वी आपल्या पुण्याच्या घराला आणि मी तो ब्लॉग टाकलाय ऑलरेडी. तर मामा माझ्यापेक्षा फक्त 2च वर्षांनी मोठा आहे त्यामुळे मी त्याला अरे तुरे असं म्हणते. त्यामुळे काही वेगळं वाटून घेऊ नका. 2च वर्षांनी मोठा असल्यामुळे जेव्हा लहान होतो तेव्हा सोबतच खेळायचो त्यामुळे आम्हाला तरी काही वाटत नाही. पण ते आवाज जर करायला गेलो तर थोडंसं वेगळं वाटतं. त्यानंतर फोडले खूप सारे फटाके आणि त्याच्यानंतरचा ब्लॉग मी आता लवकरच अपलोड करणार आहे कारण की मामानी मस्त अशी बिर्याणी करायला शिकवली होती. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. तर आम्ही फोडतो इकडे फटाके. तर भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.